दशरथ पाटील यांच्या एक नार दोन सोनार या कथासंग्रहातून वैजयंता नावाची कथा. भोगावतीच्या पाण्याला उतार पडला तशी नांदगावच्या बायाबापड्यांनी पाणवट्यावर धुण्या पाण्यासाठी गर्दी केली. भोगावती नदी म्हणजे दुधा तुपाचा उमाळा. जरा कुठं वर सह्याद्रीवर पाऊस पडला तरी नदीला पूर यायचा. रात्रभर पडलेल्या पावसामुळं सकाळी नदीचं पाणी तासाबाहेर पडलेलं. पण सूर्योदयापासून पाऊस थांबला तसा न्याहारीपर्यंत नदीला उतारही पडला. अरुंद लांबलचक पाणवट्याची पाणंद नुसती चिखलानं लडबडली होती. शिवारात भात कापणीचा हंगाम सुरू होता आणि अशा ह्या हातघाईच्या वक्ताला ह्यो असा पाऊस. ही अशी रात्रभर त्यानं रणधुमाळी केलेली. पावसामुळे चिंतातूर झालेला शेतकरी पाऊस उघडताच निर्धास्त झाला अन लगेच शेतकऱ्यांनी शिवाराची वाट पत्करली. हातातोंडाला आलेलं जित्राप त्यांना अलगद घरी आणायची घाई झाली होती. त्यामुळे धुणं पाणी आटपून कधी शेतावर जाईन असं पाणवट्यावरच्या प्रत्येकीच्या मनात धास्ती होती. जराशानं पाणवट्याची गर्दी पातळ झाली तशी माणगावकरांची वैजयंता नित्याचा घोळ पायानं टेपलत नदीवर आली. पाणंदीतल्या चिखलानं तिच्या पातळाच्या धड्या बळबटल्या होत्या. मग तिनं त्या हलक्या हातानं धुवून अंदाजाने कमरेला खोचल्या आणि गुडघ्या एवढ्या पाण्यात उतरून ती धुण्याचा एक पिळा घेऊन दगडावर घुसळू लागली. टरटरीत भरलेलं मक्याचं कणीस वरच्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर झुलावं तशी धुणं धुताना वैजयंता झुलत होती. नाकी डोळी नीटस शेलाटा बांधा निमागौरी काया असली तरी ती बघणाऱ्यांच्या नजरेत भरत होती. जरी चालता बोलताना ती लचकत मुरडत नसली तरी तिची नकळत होणारी हालचाल आकर्षक होती म्हणून ती गपकन बघणाऱ्याचं लक्ष वेधून घ्यायची. पाणवट्यावर वैजयंता धुणं धूत असलेली बघून सुताराची रंगी लगबगा अवतरली आणि घागरी घासण्याचं निमित्त करून वैजयंताशी लगट केली. वैजू काय? वैजयंतानं डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघितलं. कालच्याला तुमच्या घरात पाहुणं आलं होतं जणू. रंगीन वैजयंतावर नजर रोखली. रंगीनं वैजयंतावर नजर रोखली. वय वैजयंता धुण्याचा पिळा खांद्यावर घेऊन पिळू लागली. तशीच काय झालं? तरीच काय झालं? पाटलाच्या खळ्यावर बाया कुजबुजत होत्या. पाहुणं आलं होतं आमच्या घरी. अन पाटलांच्या खळ्यावर का ग बायका कुजबुजत होत्या? आजवर का कधी पाहुणं कुणाच्या घरी जणू आलंच नाहीत? तसं नव्हं ग. रंगीनं आपली चाल बदलली. तर मग कसं? पाहुणं तुला बघायला आलं होतं म्हणे. मग काय? मग त्यात काय आगळीक झाली? पाहुण्यांनी तुला पसंत केली? या बाया पसंत केली तर केली. वय केली. पुढं मग आता सुपारी केव्हा फुटायची? ठरावात लगीन मोडलं. मी तर ऐकून होते पाहुणं बड तालेवार मोठ्या घरचं आहेत म्हणून. मग ठरावात का ग तुझ्या बापानं वड खाल्ली? मोठं असतील ते त्यांच्या घरचं. माझ्या बापाला देणं घेणं परवडलं नाही. मग काय गळ्याला फास लावून घ्यायचा आहे म्हणून का तुला तरी घरात ठेवून बसायचं आहे? पोरीची जात सासरला अन लाकूड चुलीला गेलंच पाहिजेल. बघू असला कुणी नशिबात तर येईल हुडकत. वैजयंतानं रंगूचं बोलणं हे असं उडवून लावलं तशी रंग गडबडीनं पाण्याच्या घागरी भरून घेऊन तिरगू टिपांना अन कोंडवा आपणना करीत घरच्या वाटेनं निघून गेली.
वैजयंताचा बाप श्रीपती मारगावकर म्हणजे काही दौलतीचा धनी नव्हता. शिवाय वैजयंताच्या पाठची कांता 2 वर्षांनी लहान. मागं पुढं तिच्या देखील लग्नाचा विचार श्रीपतीला करायचा होता आणि शशिकांतकडे दुर्लक्ष करून त्याला भागणारं नव्हतं. त्याला चांगला शिकवून सवरून शहाणा-सुरता करायचा होता. श्रीपती तसा वैचारिक माणूस. शशिकांत विजयंतापेक्षा वयानं मोठा. खरं तर घरात त्याच्या लग्नाचा विषय जोर धरत होता, पण श्रीपतीनं कुणाचंच जुमानलं नाही. वैजयंताचं लग्न अगोदर हाच ठेका धरून राहिला. शिवाय पोरीच्या लग्नाचं कर्ज पोराच्या डोक्यावर ठेवायचं नाही अशा हिमतीनं तो उभा होता. त्याचं म्हणणं, माझ्या पोरी काही लुळ्या पांगळ्या नाहीत, करत्या सवरत्या हायता, राबून खायची त्यांची तयारी आहे. तेव्हा हुंडा देऊन श्रीमंताचं घर भरण्यापरीस एखाद्या मजुऱ्याला दिल्या तर राबून कष्ट करून सुखाची भाकरी खातील. आणि समजा मी धडाचा गोड करून हुंडा दिलाच तर माझ्या पोरीसनी कुणी पलंगावर बसून ठेवणार नाहीत. पोरीची जात पाडाला आलेल्या फळासारखी. पाड उसरून गेल्यावर कोण विचारणार आहेत? 4 पैसे कनवटीला लावूनच लग्नाला उभं राहायला पाहिजे. झालं कर्ज तर आपण फेडू, पण पोरी तरी जन्मभर सुखात नांदतील असं म्हणून तिचा जीव खालीवर होत होता. दिवसामागून दिवस सरू लागले तशी यशोदाच्या मनात घालमेल सुरू झाली. वैजयंता नजरेसमोर आली की तिच्या डोळ्यांतून आपोआप आसवं गळू लागायचीत. माझी केळीच्या कोंबासारखी पोर, पर हुंड्याबिगर अडून राहिली असं म्हणून तिचं काळीज तिळतिळ तुटू लागलं. आणि एके दिवशी पांडुनाना धावतच आला. श्रीपती, काय नाना? श्रीपतीनं आशाळभूतपणं त्याच्याकडे पाहिलं. यशोदा कुठे? का काय काम काढलंय? वय, तुम्हा दोघा समक्षच बोलायचंय. बोला. ही मी आले. यशोदा बाहेर आली. काय काम होतं? तुमची तयारी आहे का ते बोलायचंय? वय, पर कसली ती सांगशील तरी का नाही? श्रीपती, वैजयंताच्या लग्नाची. नाना, आम्ही तर तीळ तांदूळ हातात घेऊन बसलोय, पर कुठं जुळूनच येईना. यशोदा अवघडून उभी राहिली. आता नका फिकीर करू, आपण हे सगळं सोडायचं नाही. पांडुनाना, पर नाव गाव तर सांगशीला का नाही? श्रीपती म्हणाला. पिराच्या वाडीच्या बंडू भोसलेचा मुलगा हनुमंतराव. बोला, हाय का नाही पसंत? आम्ही बिनदक्कत तयार आहोत. बाहेरून आलेला शशिकांत उत्तरला. शशी, असं फाळकन कसं बोलतोस? त्यांची धाव कुठवर आहे ते कळायला नको काय? श्रीपती म्हणाला. जग रहाटीनं चालायचं. मी हिकडची समधी खडांखडा माहिती पुरवली या. फकस्त तुमची पसंती पाहिजे. पांडुनाना म्हणाले. तरी यशोदा पुढं सरसावली. पांडुनाना, आमची कशाला पसंती विचारता? तुम्ही का आम्हाला पोरकं हैसा? तीळ तांदूळ जुळून आलं तर आम्ही माघार घेणार नाही. पांडुनाना इरेला पडला होता. गावातल्या 3 ताल उडणाऱ्या पोरी बिनदक्कत लग्न होऊन नांदायला जात होत्या, पण चालीरीतीची वैजयंता हुंड्या वाचून अडून राहिली होती. त्यानं पिराची वाडी जवळ केली आणि बंडू भोसलेचं कान भरले. तसा हनुमंतराव लग्नाला उभा राहिला. पांडुनाना म्हणाला, हुंड्याकडं डौल द्यायचा नाही. हळदीच्या लाट्यावणी पोर हाय. रूपगुणानं साजरी, घरंदाज घराणं अन चालीरीतीची अशी माणसं मिळाया बाबा पुण्याही लागते. ती तुमच्या पदरी आहे, तेव्हा तुम्ही नाही म्हणू नका असा त्यानं ठेकाच धरला. तशी नानालाही
प्रारब्धानं साथ दिली. तीळ तांदूळ जुळून आलं. याद्या पक्क्या झाल्या. मानतूक ठरलं आणि सुपारी फुटली. पांडुनाना दोन्ही घरचा पाहुणा झाला. लग्न उलगडेपर्यंत त्यानं उसंत अशी जरा देखील घेतली नाही. एकदाच वैजयंताचं लग्न झालं आणि ती हळदीच्या अंगानं पिराच्या वाडीला भोसल्यांच्या घरी नांदायला आली. पिराची वाडी म्हणजे सगळा डोंगराळ प्रदेश. पाण्याचा थेंब नसला तरी पावलागणिक विहिरी खोदलेल्या. पावसाळ्यात त्या तुडुंब भरून राहत, तर उन्हाळ्यात रसातळाला जात होत्या. भोगावतीच्या तीरावर नांदगावात गारव्याला वाढलेल्या वैजयंताला पहिल्यानं थोडं ओघडल्यासारखं वाटू लागलं. पण सुलभाच्या सान्निध्यात ती सर्व काही विसरून भोसल्यांच्या घराण्याशी एकरूप झाली. वैजयंताची सासू कधीच देवाघरी गेली होती. शिवाय बंडू भोसलेनं पत्नीच्या निधनानंतर संसारातून लक्ष काढून घेऊन संसाराची सर्व सूत्र हणमंतरावांच्या हवाली केली होती. वैजयंताचा कारभारी हणमंता घरातच शिलाई मशीन ठेवून गावची कपडे शिवून देत होता. तिचा मोठा धीर शामराव शेती कसायचा आणि पारू ही जाऊघरची सर्व मालकी स्वतःच्या मुठीत ठेवून घरच्या माणसांनाही आपल्याच हुकमात वागवत होती. सुलभा ही वैजयंताची नणंद आता लग्नाला आली होती आणि बंडू भोसले तिच्यासाठी स्थळ शोधित होता. पारू वहिनीच्या जुलमाला कंटाळलेली सुलभा वैजयंता येताच सुखावलेली. तिला जशी हवी होती तशी वहिनी सुलभाच्या रूपानं मिळालेली, म्हणून ती एकसारखी वैजयंताच्या मागे मागे राही. वहिनी जीवंस, आपण दोघी आदमापूरच्या भंडाऱ्याला जाऊया का? जाऊ, पण त्यांना कोण विचारणार? कुणाला? दादाला? त्याला कशाला विचारायचं? मी बाबांना सांगते. तुमचं ठीक आहे, पण माझ्याबद्दल असं तर मग विचारून घे बाई. कोण? मी नाही. मला बाई लाज वाटते. मग राहू देत विचारायचं. तसं कसं? आपण विचारूनच जाऊ. कसला नणंद भाऊजाईचा विचार चाललाय? कुठूनचा बंडू भोसले अचानक टपकला. तशी गपकन वैजयंता लाजून मागस सरून उभी राहिली. लगेच सुलभानं मोका साधला. आम्ही दोघी आदमापुराला भंडाऱ्याला जायचं म्हणत होतो. भंडाऱ्याला? होय. जाऊ ना बाबा आम्ही. जावा की, खुशाल जावा. अगं पोरींनो, देवाला जायला कोण नको म्हणेल? बंडू भोसले म्हणाले. तेच तर मी बहिणीला सांगत होते, तर ती म्हणते दादाला विचारायला पाहिजे. देवाधर्माला कोणी आड येईल का? मी सांगतोय नवं, तुम्ही खुशाल जावा म्हणून. झालं. बंडू भोसल्याच्या परवानगी मिळताच सुलभा आणि वैजयंता आदमापूरला भंडाऱ्याला निघून गेल्या. संध्याकाळी पारू शेतावरून आली. दारात उभी राहून डोक्यावरची पाटी उतरताच तिनं सोप्यात शिलाई मशीनवर बसलेल्या हणमंतरावावर नजर ओवाळली. दोघांची नजरानजर झाली. जणू एक दुसऱ्याच्या दर्शनानं अख्ख्या दिवसाचा दोघांचा शिणाभागुटा कुठल्या कुठं निघून गेला. मग पारू तरातरा घरात आली. तर काय, सुलभा आणि वैजयंता दोघीही घरात नव्हत्या. तशी ती तार स्वरात खेकचली. मी काय म्हणते? काय झालं? हणमंतरावानं खुर्चीतून आत वळून पाहिलं. ह्या दोघी सटवाया कुठं मठमाया झाल्या. आदमपूरला गेल्यात जणू. हणमंतराव म्हणाले. म्हणजे तुम्हाला जणू ठावच नाही? ठाऊक असतं तर तुला सांगितलं असतं का? तशी पारू बाहेरच्या सोप्यात आली आणि वीज कडकडल्यासारखी कडाडली. म्हणजे इकडं वरपांगी माझ्या तोंडावरनं हात फिरवायचा आणि आतल्या अंगानं काळुंद्रीला अंग द्यायचं. तू काय बोलतेस हे? हणमंतराव खवळला. त्या वैजयंतीनं तुम्हाला भुरळ घातली. पारूने हात ओवाळला. ती माझी लग्नाची बायको आहे. असं? मग घ्या डोक्यावर बसून म्हण लग्नाची बायको आहे. मग आज पातूर का इथं पासली पडायला आली नाही? हे बघ, तू तोंड आवरून बोलावंस. येऊ देत तरी खरी. कशा जिपऱ्या उपटून हातात देते ते तरी बघा. अन साळुंकी बी गेली. वय, तिच्या मागणं
लगा लगा. सुलभाचा विषय निघताच बंडू भोसलेनं मध्ये तोंड घातलं. मम्या त्यासनी जायला सांगितलं. या बया. शहाणा उठला अन मापटात मुतला. म्हणजे मला ह्या घरात काही बी किंमत उरली नाही म्हणायची की. वैजयंता देखील तुझ्याच सारखी या घरची मालकी नाही हे ध्यानात ठेव हनुमंतराव म्हणाले. बरी की कानामागना आली आणि तालेवार झाली अन तुम्हा बाप लेकाची तिला फूस पर सांगून ठेवते. तुमची आबरू मी झाली मूठ म्हणून दाबून ठेवली होती पर आता मी गप राहायची नाही. एक बोंब ठोकीन तर उभा गाव हित दारात गोळा करीन. तसं बंडू भोसले काकुळतीला आला. अगं पारू, तू असा राईचा पर्वत करू नगस. पारू हनुमंतराव समोर कमरेवर हात ठेवून उभी राहिली. बोला काय ते एकदा तुमच्या बापाला सांगून टाका. माझं अंथरूण तुम्ही बाटवलं का नाही ते. हनुमंतरावानं खाली मान घातली तसा बंडू भोसले कपाळावर हात मारून घेत बाहेर उठून गेला. शेतावरून आलेला शामराव जनावरांना गवताची पेंडी टाकून आला. थोडा वेळ बायकोच्या पुढ्यात उभा राहिला पण पारूच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. तिच्या अंगाची नुसती आग आग झाली होती. घरादाराला नुसती शिव्यांची लाखोली वाहत तिनं स्वयंपाक आवरला. सांकाम्या गड्यासारखा पारूचा नवरा शामराव जेवून घोंगडं खांद्यावर टाकून वस्तीवर निघून गेला. तांब्याभर पाणी पिऊन बंडू भोसलेनं मुरकंड मारली. पारूचं तोंड म्हणजे तोफखाना होता. तो निदान सुलभाचं लग्न होईपर्यंत शाबूत राहावा असं त्याला वाटत होतं. नाहीतर एकदा का तो आग ओकू लागला तर अख्ख्या घरादाराची होळी होईल म्हणून त्याला धास्ती वाटू लागली. रात्री जरा उशिराच वैजयंता व सुलभा आदमपुराहून आल्या तसा पारूनं तोंडाचा पट्टा सुरू केला. नांदायला आल्यापासून वैजयंताच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकत होती. ती आज खरी ठरली. सुलभानं दाताखाली जीभ धरली आणि हनुमंतराव खाली मान घालून बसला होता. शेवटी दोघींनाही पारूनं उपाशी झोपवलं. मधमाळीत अंथरुणावर पडून सुलभा आणि वैजयंता एकमेकींच्या कुशीत तोंड लपवून नणंद भावजय हमसाहमशी रडत रात्री उशिरा झोपी गेल्या. आतल्या खोलीत मात्र अजून हनुमंतरावला पारूनं धारेवर धरलं होतं. गौरीच्या सणाला वैजयंता माहेरी आली. यशोदाबाईनं मीठ मोहरे ओवाळून लेकीची दृष्ट काढली आणि वैजयंताच्या टपोऱ्या डोळ्यात गपकन पाणी भरलं. मिरचीची मूठ विस्तवावर टाकून यशोदानं लेकीच्या अलाबला घेऊन दोन्ही हाताची बोटं कानशिलावर मोडली. कापूर जळाल्यागत मिरच्या जळू लागल्या मात्र अजिबात ठसका लागला नाही. तशी यशोदा मागं वळली. माझ्या वैजूला कुण्या रणकीची दृष्ट लागली म्हणू. रणकी बरी होईल वैजयंता पुटपुटली. तर मग चांगली 2 नवऱ्याची सद्वा आहे. काय म्हणतीस. खरं तेच. मग वैजयंतानं हनुमंतराव व पारूचं संगनमत कसं आहे हे सविस्तर आईच्या कानावर घातलं. लग्न होऊन 1 वर्ष उलटलं तरी हनुमंतरावानं अजून बायकोला बायको म्हटलं नव्हतं. यशोदाच्या काळजात पाणी झालं. तिनं तडकाफडकी एक गोष्ट श्रीपतीच्या कानावर घातली आणि श्रीपतीनं हुंडा दिला नाही म्हणून ठीक, नाहीतर हातच देऊन पळत्याच्या मागं लागायची पाळी आली असती म्हणून स्वतःला सावरलं. पण यशोदा त्याला थारा खाऊ देत नव्हती. दरम्यान पांडुनाना देखील त्यांच्यात सामील झाला.
तिघांनी मिळून दिवसरात्र विचारविनिमय केला आणि एक नामी तोडगा शोधून काढला. जर शशिकांतचं लग्न सुलभाशी केलं तर त्यांचे केस आपल्या मुठीत गवसतील आणि जेवढं वाकवायचं तेवढं मग हणमंतराव व पारूला वाकवता येईल. शशिकांतनंही लगेच या गोष्टीला संमती दिली आणि सर्वानुमते ताबडतोब बंडू भोसलेला बोलावणं धाडलं. धडकी भरल्यागत उरावर हात ठेवून बंडू भोसले नांदगावला आला. पण नांदगावात येताच त्याच्या जीवात जीव आला. ज्याच्यासाठी तो कुचमत होता तेच कोडं इथं आपसूक सुटलं. त्यानं शशिकांत सुलभाच्या लग्नाला बिनशर्त संमती दिली. एवढंच नव्हे तर समिधासारखा साठ ठेवणारा पाहुणा मिळाला म्हणून ठरावात नसताना देखील त्यानं शशिकांतला लग्नाला 2 तोळ्याचे दागिने घातले. पाहुणे अडसर दूर झाली म्हणून हात झटकलं आणि बंडू भोसलेनं पोरांच्या लग्नाच्या ऋणातून मुक्त झाला म्हणून नरसोबावाडीला जाऊन आंघोळ केली. सुलभा नांदगावात आणि वैजयंता पिराच्या वाडीत दोन्ही गावात नांदू लागल्या. वैजयंताच्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी शशिकांत सुलभाची कोंडी करू लागला. पण सुलभा पोरकी पोर, तिला आईची माया मिळाली नव्हती. नांदायला येताच तिनं यशोदाला लळा लावला आणि सासू सासऱ्यांच्या विश्वास संपादन केला. शशिकांत एकाकी पडला तरी तो कुसपट काढत होताच. त्यावर श्रीपतीनं त्याला ठाम सांगून टाकलं. कसाबानं गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं नाही. सुलभा अन तू सुखानं संसार करा. वैजयंतावरचं अरिष्ट कसं दूर करायचं हे मी बघून घेतो, असं म्हणून श्रीपती पिराच्या वाडीला लेकीकडे आला. त्याला बघताच बंडू भोसले सुखावला. श्रीपती सवड काढून मुद्दामच आला होता. दुपारी शेतावर जाऊन त्यानं वैजयंताची एकांतात भेट घेतली. पोरी, कशी काय आहेस? श्रीपतीचं हुर्द भरून आलं. बाबा, तुम्ही माझी काळजी करू नका. असं कसं होईल पोरी? चुलीच्या लाकडाला चूल आणि पोरीच्या जातीला दिलेलं घर यांच्याशी कधीच फारकत घेता येत नाही. तू सुखात राहावीस असं आम्हाला वाटतं. वंस कशी आहे? ती बेस आहे. पर तू? मी सुद्धा तशीच आहे समजा. पोरी, नुसतं समजून काय उपयोग? खरं काय ते सांग. नाही, एक फरक पडलेला नाही. त्या दोघांचं चाळं पहिल्या परीस आता अधिकच वाढल्या. आता तर ती अवदसा मला शेतावर पाठवून देऊन आपण घरात राहते. काय सांगावं त्यासनी दिवसरात्र समजेना. आणि हणमंतराव ते तर माझ्याकडं डुंकून सुद्धा बघत नाहीत. त्या दोघांचं पक्क एकमत आहे. विस्तवावर पापड उडाल्यागती श्रीपती उडत होता. काय तो एकदा सोक्षमोक्ष लावायचाच म्हणून त्यानं कंबर कसली. शेतावरून वैजयंता आणि श्रीपती घरी आले तर त्याच्या अगोदरच पांडुनाना येऊन हजर झाला होता. नांदगावकरांचं असं हे औचित्येनं पारूला चांगलंच खटकलं होतं म्हणून तिनं अगोदर हणमंतरावचं कान भरले. बंडू भोसले चित्त थाऱ्यावर नसल्यासारखा चाचपटू लागला. त्याला श्रीपतीने दमात घेतला. पाहुणं, तुम्ही बचकत पाणी धरू नका. एक घाव 2 तुकडं करायचं. बोला, मी वैजयंताला घेऊन जाऊ का? तुम्ही चांगल्या रीतीनं नांदवून घेता. पाहुणं, वाईच जरा सुबुरीनं घ्या. बंडू कसंनुसं उद्गारला. ते काय नाही,
एक गाव दोन तुकडे होऊ देत पांडुनाना. असं कसं म्हणता? बंडू भोसले चुळबुळला. तर काय, मी माझी गाईसारखी गरीब पोर तुम्हा सारख्या कसाबांच्या दावणीला बांधू? हां, तिचा काय अपराध असला तर तो आमच्या पदरात घाला. श्रीपतीनं मनातली मळमळ ओकली. ते काही नकोय. पांडुनानानं बंडू भोसलेला सांगितलं, तुमच्या गावचं जे कोणी पंच आहेत त्यासनी बोलावून घ्या. सगळ्यांसमक्ष न्याय होऊ देत. शिवाय गावकरी काय म्हणतात ते बी बघू. उगाच घरची अब्रू वेशीवर टांगाया नको. बंडू भोसले म्हणाला. अब्रू? अहो पाहुणं, तुम्हाला अब्रू आहे काय? श्रीपती म्हणाला. तसा हणमंतराव चित्कारला. मामा, वाटेल ते बोलू नका. का, नाकाला मिरची जोमतीये? पांडुनाना म्हणाला. आम्हाला पलंगपोस आणि 5 तोळं सोनं पाहिजे. हणमंतराव म्हणाला. आणि सुलभासाठी आम्ही तेवढंच मागितलं तर? श्रीपती म्हणाला. आता ती लेकूरबाळी झालीये. तुम्ही तुमचा हक्क गमावलाय. पारूनं तारे तोडले. असं तर? श्रीपतीनं दातोट खाल्ले. मग हे लग्नातच मागायचं होतं. पांडुनाना म्हणाले. देता का नाही तेवढं सांगा. हणमंतराव म्हणाले. श्रीपतीनं मुठी आवडल्या दिलं म्हणून समजा. हो, पर इथून पुढं वैजयंताला काडीचं दुःख होता कामा नये. पांडुनाना म्हणाले. अगोदर देऊन तरी बघा. हणमंतराव हुराळला. श्रीपतीनं धोत्राचा सोगा हातात धरला. जोडणी झाल्यावर मी स्वतः बोलवायला येतो. हं, चल उठ. पांडुनाना म्हणाले. जावयाला पलंगपोस आणि 5 तोळं सोनं द्यायची कबुली देऊन श्रीपती माणगावकर नांदगावला परत गेला. तसा हणमंतराव चेकाळला. अडीत काढून तो वैजयंताला माघारी धाडायला बघत होता. पर मीच त्याला खोडा घातला म्हणून पारू उगाचच तोरा मिरवू लागली. सोनं नाणं हातात येईपर्यंत तरी वैजयंताला बिलकुल दुखवायची नाही अशी तिनं हणमंतरावाला समज दिली. आणि हा सर्व खेळखोंडोबा बघून बंडू भोसले गुडघ्यात मान घालून खाली बसला. त्याला वाटत होतं नांदगावकर पाहुणं कबूल केल्याप्रमाणे सोनं घालतील. पर उद्या त्यांनी सुलभाच्या मागं भुंगा लावला तर कुणाच्या कवा सांगावा नेम? आणि आय लागल्यावर कुणाला बी कळ येणारच की. वैजयंताला मात्र सर्व गोष्टींचा तिटकारा आला. ती दोन्ही घराचा विचार करून आजवर गुमान राहिली होती. पण पारूच्या सांगण्यावरून हणमंतरावानं सोन्याची मागणी घातली तसं तिचं पित्त खवळलं. तिला ठाऊक होतं उद्या नवा पलंगपोस घरात आला तरी माझ्याऐवजी त्यावर पारूच मालकी गाजवणार. आणि इथून मागं तसं इथून पुढं सुदीक पारू आणि हणमंतरावाचं गदागू शाबूत राहणार. म्हणून वैजयंतानं हणमंतरावाला फैलावर घेतला. तुम्हाला माझ्याशी संबंध ठेवायचा नव्हतं तर लग्नच कशाला केलं? कशापायी माझा केसानं गळा कापला ते सांगा. कोण म्हणतं असं? हणमंतराव म्हणाले. कोण म्हणतं? दिवसाकाठी कधीतरी माझ्याशी बोलता. पर नवऱ्यानं बायकोशी बोलावं तसं नाही. म्हणजे नवरा बायकोची बोलण्याची भाषा वेगळी असते वय? मग सांग बघू कशी असते तरी. जशी तुम्ही जाऊबाई बोलताय तशी. खबरदार. हणमंतराव उसळला. मी तुमच्या ह्या असल्या उसण्या अवसानाला घाबरणार नाही. माझं उसणं अवसान काय? थांब तुला दाखवतो. खुशाल दाखवा. मी पण म्हणते जन्माला येऊन एकदा तरी माझ्यावर नवरेपणाचा हक्क दाखवा. आपल्याबरोबर ज्यांची लग्न झाली त्यांची पोरं दाराघरात खेळायला लागल्या ती. मी म्हणते तेवढी तरी शरम असू द्यावी माणसानं. पर तुम्ही
आता पलंगपोस आणि सोनं आल्यावर आपल्याला सुधीक पोरं होतील पर मला का जाऊ बाईला, वैजयंता म्हणाली. वैजयंता खरं तेच बोलते. तुम्ही यासाठीच जर अडून बसला असाल तर ते लग्न अगोदरच सांगायचं होतं. मग काय झालं असतं, आणखीन काय झालं असतं. माझ्या बापानं साफ नकार दिला असता. मग आता कसा कबूल झाला, फक्त माझ्या सुखासाठी, कशासाठी का असेना पण झाला ना कबूल. कबूल झाला पण अजून घेऊन नाही आला म्हटलं. आज ना उद्या घेऊन सुद्धा येईल. नाही, मी सांगावा धाडलाय. मला मूळ बाळ झाल्याखेरीज पीराच्या वाडीला नांदगावाचं कसपाटसुद्धा धाडू नको. मगापासून दाराच्या आडोशाला उभी राहून ऐकत असलेली पारू उसळून बाहेर आली. काय ग घालकाडे, खबरदार पुढे आलीस तर, वैजयंता फणकारली. काय करणार आहेस ग, पारूनं पदर खोचला. एक बोंब मारेल तर समजा गाव दारात उभा करेन. तसं पारूचं हातपाय लटपटू लागलं. मग ती नरमाईच्या सुरात म्हणाली, तुला सांगावा धडायला कुणी सांगितला होता. कोण कशाला सांगायला पाहिजेल. मी माझ्या मनानं धाडला. माझ्या जीवाला सुख नाही. लगीन झाल्यापासनं नवऱ्याची ओळख नाही. मग माझ्या माहेरच्यांनी दुसऱ्याचं कर्ज उपसून तुमचं घर का म्हणून भरावं. आमचं नाही ते समज तुझंच आहे. मला माझ्या नवऱ्या बिगार ह्यातलं काही एक नकोय. तुला नको असेल पण मला हवंय ना, हनुमंतराव म्हणाला. मग लगीन करून मला कशाला खिंडीत गाठून नागवताय. मी तुम्हाला साफ सांगून टाकते, माझ्या बापाची ऐपत नाही आणि तो कर्ज काढून तुमचं घर भरणार नाही. अगं तू आडामोडा घालू नगस, गुमान राहा, पारू म्हणाली. तेच ते, आजवर मी गुमान राहिले म्हणून हे फळ पदरात पडलं. आल्या दिसापासनं नवऱ्याला बोटावर नाचवला असता तर कुणा रांडेचं फावलं नसतं. तू मला रांड म्हणालीस, पारू खवळली. खरं तर तुझ्या परीस रांडासुद्धा इब्रतीनं राहत्याती. पारूचा राग अनावर झाला तशी ती वैजयंताच्या अंगावर धावून गेली. दोघींचा झगडा लागताच हनुमंतराव मागे सरला. पारूनं वैजयंताचे केस धरून तिला जमिनीवर आडवी केली. तसं वैजयंतानं दोन्ही पाय पारूच्या छातीवर झाडले. त्याबरोबर पारूनं बोंब ठोकली आणि उभा गाव बंडू भोसलेच्या दारात गोळा झाला. शेतावरून आलेला शामराव दारातला तमाशा बघून कावराबावरा झाला. पण त्याला पुढे होऊन पारूला आवरण्याची हिंमत झाली नाही आणि आजवर आवंडा गिळून सावरलेली घरची अब्रू गावभर झाली म्हणून बंडू भोसलेच्या हातापायातलं अवसान गळून पडलं. तो मटकन खाली बसला. धरतीच्या पोटातील लावारसाचा उद्रेक व्हावा तशी वैजयंता आग ओकीत होती आणि पारू आपल्या अब्रूवर पांघरून घालण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. आजवर गावभर नुसती कुणकुण होती, पण बातमी पक्की निघाली म्हणून जो तो तोंडावर बोटं ठेवून फक्त ऐकू लागला. कुणीसुद्धा पुढं होऊन भांडण मिटवलं नाही. शेवटी पारूनं माघार घेतली आणि घरात जाऊन दडून बसली. मग थोड्या वेळानं वैजयंता शांत झाली. गेले 8 दिवस घरात एकाचा पायपोस दुसऱ्याला नव्हता. आपल्या संसाराचं समद भगिंदर झालं म्हणून बंडू भोसलेनं डोक्यात राख घालून घेतली आणि डोकं शांत करावं म्हणून तो घरात न सांगता लांबच्या पाहुण्याकडं निघून गेला. वैजयंतानं मनातली सर्व मळ ओकून टाकून होती, पण फरक म्हणून काही पडला नाही. पारू आणि हनुमंतरावानं वैजयंताला वेगळून टाकली. घरची असून तिला ओसरीची देखील सर येईना. मात्र आईतल्या आयाबायांना
पारूची कीव आली. पण जिथं नवराच धड नाही तिथं इतरांची सहानुभूती काय कामाची. आणि पारूच्या अवस्था शेपटीवर पाय पडलेल्या नागिणीसारखी झाली होती. म्हणून तर ती दिवस रात्र वैजयंताला पाण्यात बघू लागली. आता पलंगपोस आणि पास्तळ सोनं हमखास येणार नव्हतं. मात्र दीर भाऊजाईच्या प्रेमात वैजयंताचा अडसर जन्मभर राहणार होता. मग पारूनं आकाश पाताळ एक केलं आणि एक नामी युक्ती शोधून काढली. ती हणमंतरावांच्या कानाला लागली. सुरुवातीला त्यानं नकार दर्शविला, पण पारू अट्ट्याला पेटली होती. तिनं हणमंतरावाला हाताशी धरला आणि दिवस निश्चित केला. ती अमावस्येची काळी भिन्न रात्र रातकिड्यांच्या आवाजाबरोबर पळापळानं चढत होती. अख्खा गाव निपचित झोपला होता. पण बंडू भोसलेच्या घरात 2 व्यक्ती डोळ्यात तेल घालून जागता पहारा करीत होत्या. त्या 2 व्यक्ती म्हणजे पारू आणि हणमंतराव, सख्खी दीर भाऊजाई. वैजयंता सक्त नजर ठेवून होती. वैजयंताला जरासुद्धा सुगावा लागला नव्हता. काळ झोप लागल्यासारखी ती अंथरुणावर निपचित पडलेली. मध्यान्ह रात्र झाली तशी पारू चुळबुळली. तिनं नजरेनंच हणमंतरावाला इशारा केला. तसा हणमंतराव चोर पावलांनी मागच्या दाराशी गेला आणि गंधवाळची लोखंडी पहार खांद्यावर घेऊन अलगद पावलांनी आला. तशी पारू हातात दिवा घेऊन पुढे सरकली आणि एकाच वेळी दोघांची नजर वैजयंतावर खेळली. फुलांच्या पाकळ्यांवर परी निद्रिस्त व्हावी तशी वैजयंता अंथरुणावर पहुडली होती. तिची निमगौरी काया दिव्याच्या प्रकाशात चमकली. निरागस चेहरा अधिकच खुललेला. तिचे ते काळेभोर कातळासारखे केस पारूच्या डोळ्यात रुतले. त्याबरोबर तिने हातातला दिवा जमिनीवर ठेवला आणि हणमंतरावाच्या खांद्यावरच्या पहारीला हात घातला. क्षणार्धात ठरल्याप्रमाणे दोघांनी एकाच वेळी प्रहार गपकन वैजयंताच्या गळ्यावर ठेवली आणि दोन्ही बाजूला उभे राहिले. वैजयंताच्या तोंडातून भ्र सुद्धा बाहेर पडला नाही. धडाची निष्फळ धडपड तेवढी सुरू होती. जराशानं ती धडपडही थांबली. उमललेलं गुलाबाचा फूल पायदळी पडावे तद्वत वैजयंता हणमंतरावाच्या पायात लडबडली. पण पारूनं वेळ दवडला नाही. तिनं मागच्या पुढच्या दाराला येऊन बाहेरचा कानोसा घेतला आणि हणमंतरावाजवळ येऊन कुजबुजली. चला आटपा लवकर, घाई करा. ह्यो तर खून झाला म्हणायचा. हणमंतराव हळहळला. मग काय आता मढ्याला कवटाळून बसता? धूड दडवाया हवं. होय, पण कसं? पुढं काय करायचं? तुम्ही चिंता करू नका. फक्त तिला उचलून खांद्यावर घेऊन माझ्या मागून या आणि पुढं द्यायची रानमाळेच्या हिरीत टाकून. मग पुढचं पुढं. सकाळी दिवस उगवायला नेमका बंडू भोसले दारात दत्त म्हणून हजर झाला. दारातून त्यानं अंदाज घेतला तर घरात कोणीसुद्धा नव्हतं. त्यानं मग शेजारी चौकशी केली तर कुणालाही कसला थांगपत्ता नव्हता. मग त्यानं सरळ नांदगाव गाठला. पाणवठ्यावर येताच त्याला सुलभा भेटली. तिच्या जवळ बंडू भोसलेनं चौकशी केली आणि तसाच मागं फिरला. न्याहारीचा वकूत झाला. माणगावकरांच्या घरची माणसं जेवून खाऊन शेतावर जायच्या तयारीत होती. तोच सुभानरावानं दारातून हाक दिली. श्रीपती, कोण हाय घरात? काय काम होतं? यशोदा लगबगीनं उजदाराला आली. म्हणजे तुम्हाला काय बी ठाव नाही? नाही बा, यशोदा दचकली.
अहो, वैजयंतानं हिरीत उडी घेऊन जीव दिला. मी हे काय आताच पिराच्या वाडीसनं येतोय म्हटलं, जाता जाता कळवावं. झालं. सुभानरावच्या त्या बोलण्यासरशी माणगावकरांच्या घरात कल्लोळ उडाला. त्यातच बंडू भोसले नदीवर येऊन गेल्याचं समजलं. तशी सुलभाला दारेवर धरली. कुणाचा कुणाला ताळमेळ लागेना. पांडुनाना आला तशी त्यानं घाई केली. अगोदर त्यानं सर्वांना धीर दिला. अगोदर पिराची वाडी गाठायची, तवर कोणी तोंडातून अवाक्षरसुद्धा काढायचं नाही अशी त्यानं समज दिली आणि लगेच बैलगाडी जुंपली. रानमाळेच्या विहिरीवर अख्खी पिराची वाडी जमली होती. वैजयंताला पाण्यावर तरंगताना पाहून प्रत्येक माणसाच्या काळजानं ठाव सोडला. सर्वांना मागसारीत ऊर बडवून घेत यशोदा विहिरीच्या काठावर आली. लेकीची ती अवस्था बघून तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. श्रीपती माणगावकर तर उभ्यानं अश्रू ढाळीत होता. बघणाऱ्यांची तर विहिरीवर मुरकण पडली. तोच पोलिसांची व्हॅन सुसाट वेगानं धावत विहिरीजवळ आली. गाडीतून प्रथम बंडू भोसले उतरला. पाठोपाठ पोलीस आणि त्याच्या मागून पारू आणि हणमंतराव हातातल्या बेड्या लपवत उतरले. भ्रमिष्ट झालेल्या बंडू भोसलेनं पोलिसांत फिर्याद देऊन पळून जात असलेल्या आरोपींना गिरफ्तार करून मग वैजयंताचं अंत्यदर्शन घेतलं. दशरथ पाटील यांची वैजयंता नावाची कथा येथे समाप्त.